तर केंद्र सरकार तरुणाईला घाबरलंय. सरकारच्या हातात असतं तर विद्यार्थ्यांच्या मागेही ईडी लावली असते असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. संसदेवर शक्य नसेल तर ईडी ऑफिसवर मोर्चा आणा असं आवाहन आणि सल्ला संजय राऊत यांनी आंदोलक तरुणांना दिलेला आहे. हजारो लाखो तरुण जंतर मंतरला जमलेले आहेत. सरकारच्या विरुद्ध घोषणा देत आहेत. सरकारच्या हातात असतं तर या हजारो तरुणांच्या मागे त्यांनी ईडी लावली असते. मी तर असं आवाहन केलेलं आहे आत्ता मगाशी, संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडक्वार्टरच्या दिशेने न्यावा. या देशाच्या बर्बादीमध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा हातभार आहे. देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे. त्याच्यामुळे संसदेबरोबर या ज्या गुलाम झालेल्या संस्था आहेत, मग सुप्रीम कोर्ट असेल, ईडी असेल, त्यांच्या दिशेनं सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे. सुप्रीम कोर्ट जर गुलाम नसतं तर राष्ट्रहिताचे निर्णय दिले असते आणि संविधानानुसार या देशातले निर्णय झाले असते. मला कंटेमची भीती वाटत नाही. मला अजिबात भीती वाटत नाही. कंटेम कशा करता? या देशातली प्रत्येक संविधानिक संस्था ही मोदी शहांची गुलाम आणि घरगडी म्हणून काम करते आहे. यात आता काय लपून राहिलेलं नाही. तसं असतं तर जर सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना इस्पितळात घेऊन जा हे जर सांगू शकतात सुप्रीम कोर्टचे किंवा हायकोर्टाचे लोक, तर मग सरकारलाही ते निर्देश देऊ शकतात. या मुलांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांचं समाधान करा.